नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आपली मिरची ही आज आपल्या मिरचीला 90 दिवस पूर्ण झाले, 3 महिने कंप्लीट झालेत. तर अशा पद्धतीने माल लागलेला आहे आणि 3000 काडीला जवळपास 2 टन माल गेलेला आहे. मी कृषी पदवीधर बळीराम भारती बोलत आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपले मिरचीचे नियोजन आहे. आपण थ्रिप्स विषयी आपण आज बोलणार आहोत. तर अशा पद्धतीने मिरची आपण डेव्हलप केलेली आहे. या साईजपर्यंत, या लेवलपर्यंत आपली मिरचीचं झाड गेलेलं आहे. आपल्या जवळपास 4 ते 4.5 फुटापर्यंत म्हणजे 3.5 ते 3.5-4 फुटापर्यंत आपल्या झाडाची हाईट झालेली आहे. तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर शेती परवड खाते मित्रांनो. तर आपण थ्रिप्स विषयी आपण बोलणार आहोत. आपण हे पाहू शकता, बेस्ट ॲग्रो लिमिटेडचं आपण रॉनफेन घेतलेलं आहे. यामुळे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला थ्रिप्स कंट्रोल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. याच्यामध्ये असे घटक आहेत, आपल्याला 3 घटक पाहायला मिळतात याच्यामध्ये, जेणेकरून जी पांढरी माशी आहे, थ्रिप्स आहे, फुलकिडा आहे, लाल कोळी आहे, माईट्स आहेत किंवा तुडतुडे आहेत, मिरची पिकावर येणाऱ्या सर्व रसशोषक किडींसाठी आपण रॉनफेनचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने फायरोफेक्सिफेन 8% आहे याच्यामध्ये, डायफोथोरॉन 5% आहे आणि डायफोथोरॉन 18% आहे. तर पाहू शकता एस जी फॉर्म्युलेशनमध्ये आहे. खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तर आपण थ्रिप्ससाठी हे घेऊ शकता. आणि त्यामध्ये आपण नीम ऑइल घेतलेलं आहे पाटील बायोटेकचं. हे खूप चांगलं काम करतं. थ्रिप्सवर आपल्याला जबरदस्त पद्धतीने रिझल्ट पाहायला मिळेल आपल्याला. आणि बाहेरचा लिसेंटा आपण हे 3 मोलिक्युल घेऊन एक स्प्रे घेतलेला आहे. आपल्याला जवळपास 99% आपल्याला थ्रिप्सवर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहू शकता कुठेही थ्रिप्सचा अटॅक झालेला नाही मिरचीवर. आपल्या एकदम फुलकळी किंवा गिरणे झाडावर एकदम कायम आहे. तर अशा पद्धतीने आपण स्प्रे घेऊ शकता थ्रिप्स नियंत्रणासाठी. आणि अतिरिक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. मी भारती फार्मिंगमधून बळीराज भारती. काय अडचण असेल तर 75 22 93 30 78 वर कॉल करा. तर धन्यवाद मित्रांनो.